सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपकडून धैर्यशील कदम आणि सुनील काटकर यांच्या नावाची शिफारस खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली माहिती। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून दिल्या जाणाऱ्या आमदारकीच्या निवडणुका नुकत्याच राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानं सातारा सांगली या विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे। या विधान परिषदेच्या जागेसाठी सातारा जिल्ह्यातून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर या दोन नावाची शिफारस राज्यातील निवड समितीकडे करण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना दिले। स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांच्या मतदानातून राज्यभरातून 16 आमदार विधान परिषदेवर निवडून द्यायचे। याच विधान परिषदेची निवडणूक येत्या जून महिन्यात होणार आहे। याच निवडणुकीची आता रणधुमाळी संपूर्ण राज्यात सुरू आहे। सातारा सांगली मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानं या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून धैर्यशील कदम आणि सुनील काटकर या दोन नावाची शिफारस करण्यात आली। धैर्यशील कदम हे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, तर सुनील काटकर हे भारतीय जनता पार्टीचे लोकसभा संयोजक आहेत। त्यामुळे या दोघांपैकी कोणाच्या नावाला राज्य पातळीवर मान्यता मिळते आणि कोणाच्या गळ्यात सातारा सांगली विधान परिषदेची उमेदवारी पडते हे आता येणाऱ्या काळात पाहू लागणार आहे। दोन्ही नेत्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी जिल्ह्यासह राज्यातील नेते मंडळींची गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे। आपल्या इथनं दोन नावं सुनील काटकर आणि धैर्यशील कदम ही दोघं सातारा जिल्ह्यातनं आहेत। महाराज पण जाऊन भेटून आलेत आणि मुख्यमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्या माध्यमातून अंतिम निर्णय जो आहे तो उमेदवारीचा हा होणार आहे। आता आपण आपली जी इच्छा आहे जिल्हा म्हणून ही नक्की कळवलेली आहे आणि ह्याच्यातनं जो निर्णय होईल राज्य पातळीवर वर्ष तो आपण